पण आम्हाला या शक्तिपीठाचा काही गरज नाही. आणि आमच्या शेतात जर आम्ही भूमिहीन झालो तर आम्हाला ही सरकार काय घरात बसून खायला का देणार आहे का? आमचे लहान मुलं बाळ आहे ती, त्यांनी कुठं जायचं परत? आम्हाला हा शक्तिपीठ नको आहे. आणि आम्हाला शक्तिपीठासाठी आम्ही काय करायचं ते आम्ही रक्त सांडू, आत्मदहन करू इथं येऊन, पण आम्हाला हा शक्तिपीठ नको आहे. आणि आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. आम्हाला बाकीचं काय मागायचं नाही. आमच्या जमिनी आम्ही काय तुमच्या दारात भीक मागायला आलो आहे का? कोण आमदार 4 दिवसाला येतो? हां, कुणाचा बड्डे असू द्या, कुणाचं काय असू द्या, तो बड्डेला येतोय. आता कालपासून आम्ही फिरतोय. कोण सुद्धा एक आमदार सुद्धा गावात आला नाही का? काय नाही. त्याला काय फोन कॉल गेले नाहीत का गावात आमच्या? मग आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्याला निवडून दिलं या, त्यांनी पुढे यावं ना. काय आमच्या आम्हाला काय पाहिजे ते ह्यांनी बघायचं आहे, त्यांचं काम आहे ना. आमचा शेतीच व्यवसाय आहे. आम्हाला दुसरा म्हणजे जीवनासाठी जे आवश्यक लागते ते शेतीशिवाय दुसरं काही मिळत नाही. सकाळी जनावरं आहेत, जनावरांचं शेणघाण करण्यासाठी जेव्हा मी उठली त्यावेळेस पहिल्यांदा गाड्या 6-7 गाड्या आमच्या गावात आल्या. ते बघितल्यानंतर म्हणजे असं घरात कोण आहे, सासू सासरे मुलं बाळ सगळं घरात ठेवून मी एकटी त्या द्रोणच्या जवळ गेली. कोणसुद्धा म्हणजे असं जवळ त्यांना असं वाटलं की आता हे कोण येणार नाहीत. त्यांनी द्रोण चालू करून सर्वेक्षण करायला चालू केलं होतं. मी ते द्रोण ओढल्यानंतर त्यांना राग आला की ह्या बाई माणूस आहे आणि द्रोण ओढायला लागल्या. त्यांनी माझ्या म्हणजे असे हातही ओढून द्रोण माझ्या हातातून हिसकून घेतलं. आणि नंतर मला म्हणजे ते काय ऐकणार, फक्त आम्ही 2 जण तिथं होतो, माझे एक बंधू आणि आम्ही दोघे. तिथं असताना परत त्यांनी ते बंद केलं थोड्या वेळापुरतं, आणि थोड्या वेळाने अजून चालू केलं. अशा 2 वेळा झटापटी केल्या. झटापटीत माझ्या हाताला दुखापत झाल्या आणि हातातील बांगड्या वगैरे त्यांनी फोडून टाकल्यात.